सुंदर मनमध्ये भरली कसा सोडवायचा हा तिढा? कसा म्हणजे? काही करून अभिमन्यूला घरी आणलंच पाहिजे. तो नाही येणार दादा. तुला माहिती आहे ना त्याचा स्वभाव कसा आहे. हट्टीपणाचा कळस करतो अभि. मग मी बी त्याचा भाऊ आहे. दाखवतो त्याला हट्ट काय असतो ते. म्हणजे उपोषण. दादा आई बरोबर मी बी बसतो उपोषणाला. दुसरा काय पर्याय नाही तिला. दादा रे, मी केलेल्या चुकीची हीच शिक्षा. स्वतःच्या माऊलीला त्रास देऊन जर ती ढाल घरात येणार असेल ना तर मला बी नकोय ती ढाल. त्या माऊलीनं का शिक्षा भोगावी? तिची काय चूक आहे यात? नाही, माझा बी सपोर्ट होता अभिमन्यूला. मला बी वाटत होतं त्यांनी ढाल घरी घेऊन यावं म्हणून. पण आता ती परिस्थिती नाहीये. मला कळतंय तुझं म्हणणं. तू नको ना काळजी करू. मी बोलते अभ्याशी. हा नाही, अभिमन्यूशी मी बोलतो आता. शेवटचं एकदा त्याला नीट विचारतो. काय तो तुकडा पडूनच जाऊ दे. त्याला जर कळलं ना आई उपोषणाला बसलीये, पळत घरी येईल तो. बघ, आईला त्रास झालेला नाही बघवत त्याला. दादा फोन का नाही उचलत या माझा? तू एकदा करून बघते का त्याला? मी आईजवळ थांबतो. जर माझं लेकरू घरी परत येत नाही तोवर मी अन्नाला हात लावायची नाही. आई बरोबर मी बी बसतो उपोषणाला. मी केलेल्या चुकीची हीच शिक्षा. लते सॉरी, ढाल घेतल्याशिवाय मी नाही येणार. मी बोललो यावेळेस. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. अभ्याचा फोन का स्विच ऑफ आहे? आशू दादा बी उपोषणाला बसला तर? नाही 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 नाही, लय अवघड होत चाललंय हे सगळं. दादाचं म्हणणं बरोबर आहे. बिचारे मामींनी का बरं त्रास सहन करावा? काय करू मी? अभ्याला कसं आणू घरी? हाँ बापू. हाँ, लते बरी आहे का तू? हाँ खरं? हाँ बापू. आणि बाकी सगळं? हाँ, पण तुम्ही असं कायला विचारताय? राग गेला का वहिनींचा? हाँ, गेला ना राग. खोटं बोलू नका बापू. मी आजवर कधी खोटं बोलले का तुमच्याशी? नाही, बोलत नाही तू आणि बोलू बी नको. मला झेपणार नाही ते. नाही नाही बापू. काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. हाँ बापू, तुम्ही भी काळजी करू नका. आणि प्लीज प्लीज शांत राहा. काही एक टेन्शन घेऊ नका. मी करते तुम्हाला नंतर फोन. हाँ.